नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र निलंबित. विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची न्यायालयाकडे मागणी. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत महाराष्ट्रासाठी 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात 1 कोटी लिटर पाणी पुरवण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन. आणि मराठवाड्यात पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात राज्य सरकारनं केली वाढ. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र 4 आठवड्यांसाठी निलंबित अर्थात त्याची वैधता स्थगित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या सल्ल्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे. पारपत्र कायद्याच्या कलम 10(अ) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पारपत्र जप्त अथवा रद्द का करण्यात येऊ नये अशी विचारणा मल्ल्या यांना करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 आठवड्यात प्रतिसाद मागवण्यात आलाय अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या अवधीत मल्ल्या यांनी उत्तर न दिल्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांचं पारपत्र रद्द करण्याच्या दिशेनं पावलं उचलेल असंही स्वरूप यांनी म्हटलं आहे. मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असल्याचं समजतं. दरम्यान विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावं यासाठी सक्तवसुली संचालनालयानं काळा पैसा प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात उद्या सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आयडीबीआयच्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी काळा पैसा प्रतिबंधक चौकशी अंतर्गत मल्ल्या यांच्या विरोधात ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बंदरांच्या विकासासाठी शासनानं सर्वंकष धोरण आखलंय. व्यापारासाठी सुलभ वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून विविध परवानग्या तत्काळ देण्यात येत असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगाव उपनगरात सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत ते आज एका चर्चासत्रात बोलत होते. विकसित राष्ट्रांनी बंदर विकासाला प्राधान्य दिल्याचं सांगतानाच महाराष्ट्रालाही बंदरांची समृद्ध परंपरा लाभल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सागरमाला प्रकल्पाबरोबरच राज्यातली बंदरं जोडण्याचा उपक्रम शासनानं हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. वर्धा आणि जालना इथे ड्राय पोर्ट उभारण्यात येत आहेत. नवीन बंदरांची निर्मिती, जेट्टी विकास, जहाज बांधणी या विषयांचा आढावा घेत गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाराष्ट्राशी संबंधित 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ या सागरी किनारा लाभलेल्या राज्यातले वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते. देशांतर्गत जलवाहतूक आणि कोळसा कंपन्यांच्या सहभागातून भारतीयांना 24 तास परवडणारी वीज पुरवण्याचं स्वप्न पूर्ण करता येणं शक्य आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या सागरमाला परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत जलवाहतूक या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. आगामी 2 ते 3 वर्षात कोळशाची आयात पूर्णपणे थांबवण्याच्या आणि देशांतर्गत स्रोतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकार करणार असून यामुळे वार्षिक 40,000 कोटी रुपयांची बचत शक्य होणार आहे. बंदर क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्याचा आकार, किंमत, पर्यावरण आणि रोजगार निर्मिती हे घटक महत्त्वाचे ठरतात असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्याची एकूण 1 कोटी लिटर्स इतकी तरतूद करण्यात येईल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिलं आहे. पाणी पुरवठा करणारी 3री रेल्वेगाडी लातूरमध्ये पोहोचल्यावर संबंधित बाबींची पाहणी आज खडसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. लातूरला रेल्वेनं एकावेळी 25 लाख लिटर पाणी 3 दिवसातून 2दा मिळेल असंही ते म्हणाले. मराठवाड्यातल्या पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ केल्याची माहिती यावेळी खडसे यांनी दिली. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या टंचाई आणि मदत कार्याचा आढावा खडसे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेतला. दरम्यान औसा तालुक्यात मातोळा जलशुद्धीकरण केंद्र खडसे यांच्या हस्ते आज पुन्हा सुरू करण्यात आलं. शहरीकरण हा जागतिकीकरणाचा अविभाज्य घटक असून शहरीकरणात पायाभूत सोयीसुविधा आणि स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी म्हटलं आहे.
मुंबईत सुरू असलेल्या ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह या परिषदेत ते आज बोलत होते. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या यशोगाथा या परिषदेत मांडल्या जाव्यात आणि प्रत्येक देशानं त्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतात स्मार्ट सिटी योजना राबवताना लोकसहभागाला महत्त्व दिलं जाईल असं स्मार्ट सिटीज अँड नॅशनल मिशनचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांनी यावेळी सांगितलं. आज रामनवमी आहे. चैत्र शुद्ध नवमी. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातला नवरात्रीचा 9वा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. 15 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अयोध्येतल्या शरयू नदीत आज पवित्र स्नान केलं. अत्यंत उत्साहात मोठ्या संख्येनं भाविकांच्या उपस्थितीत अयोध्येतल्या कनक मंदिरात रामजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. वाराणसी आणि अलाहाबाद इथल्या मंदिरातही रामजन्म उत्सवासाठी भाविकांची झुंबड उमटली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातही मोठ्या उत्साहानं रामनवमी साजरी केली गेली. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक शहरात रामनवमी उत्साहात साजरी झाली. नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात मुलांनी सरावासाठी वापरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या शेलपासून कोदंडधारी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या मूर्तीची पूजा केली. रामनवमीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिरात रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. नागपुरातल्या रामटेक इथे ऐतिहासिक मंदिरात भाविकांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. मुंबईतल्या बोरिवली इथे असलेल्या पुरातन राम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथे संत गजानन महाराज संस्थेच्या वतीनं टाळ मृदुंगाच्या गजरात संत गजानन महाराज आणि श्रीरामाची पालखी काढण्यात आली. आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू इथे खेळवण्याचा प्रस्ताव आज यासंदर्भात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आला आहे. रायझिंग पुणे सुपर जायंट्सनं विशाखापट्टणम इथे सामना घ्यायला पसंती दिली आहे, तर रायपूर, जयपूर आणि कानपूर यापैकी सामन्याचं ठिकाण निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघानं 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातले 30 एप्रिलनंतरचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं गेल्या 11 वर्षापासून हिरकणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदा कला, क्रीडा, प्रशासन, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातल्या 8 कर्तृत्वशाली महिलांना 20 एप्रिलला या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून सह्याद्री वाहिनीवरून शनिवारी 30 एप्रिलला दुपारी 4:30 ते 7 या वेळात त्याचं प्रसारण होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचं औचित्य साधून 14 ते 24 एप्रिल या काळात केंद्र शासनाच्या वतीनं ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबवलं जात आहे. जालना जिल्ह्यातल्या नसडगाव इथे आज हे अभियान राबवण्यात आलं. समाज कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी संगीता मकरंद यांनी यावेळी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी यावेळी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवला. नसडगावच्या सरपंच तसंच ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते. सामाजिक सलोख्याला छेद देणाऱ्या विषयांशी मुस्लिम समाजाचं नातं जोडून बदनाम करण्याचं काम काही पक्ष करत आहेत. हा मुस्लिम समाजाचा अपमान असून त्याचा विरोध करण्यासाठी पुण्यात आज एकात्मता आंदोलन करण्यात आलं. याच देशात आमचा जन्म झालाय, या देशासाठी प्राण देण्याची ताकद या समाजात आहे, असं आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रीय एकात्मता टिकावी आणि समाजात सलोखा निर्माण व्हावा यासाठी पुण्यातल्या घोरपडी पेठ इथल्या मशिदीजवळ आंदोलकांनी निदर्शनं केली. राष्ट्रीय एकात्मता मुस्लिम समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या गंभीर प्रश्न आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशानं वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. सततचा दुष्काळ आणि नापिकी यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्यानं त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होते. अशा कुटुंबांना आधार म्हणून वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाच्या कृषी, महसूल आणि पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना प्राधान्यानं मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. वाशिम जिल्ह्यात 2009 पासून आतापर्यंत 1273 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पात्र ठरलेल्या 781 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी
त्यांचा या मोहिमेत सहभाग करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी तसंच जनसामान्यांसाठी शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत, परंतु बऱ्याचशा योजना या तळागाळातल्या लोकांना माहिती सुद्धा नसतात. खूप सुशिक्षित म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा शासनाच्या बऱ्याचशा योजनांचं ज्ञान नसतं. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांची माहिती दिली तर सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब जे काही असतील त्यांना लाभ मिळवण्यासाठी महसूल विभागाशी संपर्क साधावा. शासनाच्या कृषीविषयक सर्वच योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. या धोरणानुसार अनेक कुटुंबांची निवड याआधीच करण्यात आली आहे. मात्र अनेक प्रकरणात कागदपत्रांच्या अभावी लाभार्थी वंचित असणाऱ्या प्रकरणांचा निपटारा सुद्धा या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अशा लोकहितैषी उपक्रमांमुळे शासनाच्या विविध विभागाच्या आणि आता मलेशियात सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेची बातमी. मलेशियात सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज मलेशिया आणि भारत यांच्यात सामना रंगणार आहे. अंतिम फेरीत जाण्यासाठी या सामन्यात यजमान मलेशियाचा पराभव करणं भारतीय संघाला आवश्यक आहे. दरम्यान या आधीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. ओदिशा आणि तेलंगणा इथे उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. ओदिशातील काही ठिकाणचं तापमान 45 सेल्सिअसहून अधिक असल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे. या राज्यांमध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम इथल्या नागरिकांसह इथल्या भूजल स्तरावरही झालेला आहे. गेल्या 24 तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील. याच काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 22, नागपूर 44 आणि 22, पुणे 41 आणि 20, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 40 आणि 20, कोल्हापूर 41 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 44 आणि 27 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र निलंबित. विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची न्यायालयाकडे मागणी. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत महाराष्ट्रासाठी 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात 1 कोटी लिटर पाणी पुरवण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन. आणि मराठवाड्यात पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात राज्य सरकारनं केली वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेनं पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.